Hello everyone. So let's start with the question. The question is write scientific reason for the following statement. Statement काय आहे ते आपण बघूया. Atomic radius goes on decreasing while going from left to right in a period. आता period मध्ये atomic radius हा जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तर डिक्रीज होत जातो. तो का डिक्रीज होतो ते आपल्याला स्टेट करायचं आहे. So the first point is in a period from left to right atomic number increases gradually. आता जो atomic number आहे when we go from left to right in a period atomic number हा increase होत जातो. Okay, here electrons are added to the same shell and the nuclear charge increases, that is addition of proton. आता atomic number म्हणजेच काय, number of electrons. ओके, आता जसं ॲटॉमिक नंबर इंक्रीज होईल म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स देखील इंक्रीज होतील. आणि जेव्हा पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो तेव्हा शेल तर सेम राहतं पण इलेक्ट्रॉन्स काय होतात, ॲड होत जातात ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर इलेक्ट्रॉन्स ॲड झाल्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर चार्ज जे आहे ते इंक्रीज होतं. कशामुळे, कारण की इलेक्ट्रॉन्स जर ॲड झाले तर प्रोटॉन्स देखील ॲड होतील कारण की नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. तर जर इलेक्ट्रॉन्स इंक्रीज होतील तर प्रोटॉन्स देखील इंक्रीज होतील. आता प्रोटॉन्स इंक्रीज झाले म्हणजे न्यूक्लिअर चार्ज देखील इंक्रीज झाला आणि न्यूक्लिअर चार्ज इंक्रीज झाल्यामुळे काय होतं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन होतं आउटर मोस्ट शेल आणि न्यूक्लियसचं. So due to the increased nuclear charge, the attraction of electrons, especially on valence shell towards nucleus increases and hence the atomic size decreases. आता म्हणूनच जसं न्यूक्लिअर चार्ज इंक्रीज होतो, ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड झाले तर नंबर ऑफ प्रोटॉन्स देखील ॲड होतात. सो न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इंक्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज इंक्रीज झाल्यामुळे जे आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात न्यूक्लियसशी आणि म्हणून ॲटॉमिक साईज काय होतं, डिक्रीज होत जातं ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, सो इथे आपल्याला एलिमेंट्स दिले आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो डिक्रीज इन ॲटॉमिक रेडियस इन पिरियड 2 फ्रॉम लिथियम टू कार्बन. आता हे पिरियड 2चे एलिमेंट्स आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. तर तुम्ही बघू शकतात ॲटॉमिक रेडियस हा डिक्रीज होत जातो आहे कारण की जे ॲटॉमिक साईज आहे ॲटमचं कशामुळे डिक्रीज होतं आहे, कारण की इलेक्ट्रॉन्स जसे ॲड होत जात आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये तसं तसं त्यांचं न्यूक्लिअरसोबत जे डिस्टन्स आहे ते कमी होत जातं आहे. कमीच आहे ऑलरेडी पण काय होतं आहे, इन्क्रीज होत जातं आहे कारण की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले तर नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतात. नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले की न्यूक्लिअर चार्ज हे ॲटोमॅटिकली इंक्रीज होतं आणि न्यूक्लिअर चार्ज इंक्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लिअरशी स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात म्हणून ॲटॉमिक साईज देखील कमी होतं कारण ॲटॉमिक रेडियस कमी होत जातं. ओके, हे कुठल्या कंडिशनमध्ये होतं, जेव्हा पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा. ओके, सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो आय होप तुम्हाला हे क्वेश्चन कळलं असेल. सो वी विल स्टॉप हिअर. बाय.